नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, राज्य शासनाने शेतकऱ्यांना आता पीक विमा वाटपाची घोषणा केली आहे. तर मित्रांनो, आजपासून शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. जे शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेती पिकाच्या नुकसानीचा क्लेम केलेला आहे, अशा शेतकरी बांधवांना पीक विमा वाटप सुरू झालं आहे. सन 2024 या वर्षामध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकरी बांधवांच्या पिकाचे नुकसान झाले होते, अशा शेतकरी बांधवांना आता पीक विमा मिळणार आहे. पीक विमा पात्र शेतकरी यादीसुद्धा जिल्ह्यानुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येईल आणि हा पीक विमा किती जिल्ह्यामध्ये वाटप होईल याची सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, लातूर जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या खरीपात पावसाचा विलंब आणि 21 दिवसापेक्षा अधिकच्या खंडामुळे सोयाबीनच्या उत्पादनात 60% अधिक घट झाली. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना 25% पीक विमा अग्रिमची आशा होती, परंतु प्रत्यक्षात केवळ 38% अर्थात 3,25,780 खातेदार शेतकऱ्यांना लाभ मिळाला आणि आता उर्वरित शेतकऱ्यांना येत्या मंगळवारपासून वाटप सुरू होणार आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामात 5,85,977 हेक्टरवर पेरा झाला होता. त्यात सर्वाधिक 4,97,231 हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होता. दरम्यान पावसाने ताण दिल्याने उत्पादनात 60%पेक्षा अधिक घट झाल्याने हंगाम व मध्य परिस्थितीच्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व मंडळात पीक विमा धारकांना 25% अग्रिम देण्याचे निर्देश दिले होते. तेव्हा पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू केलं आहे. त्यांना हेक्टरी 32,500 रुपये मिळणार आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत गेल्या वर्षी 8,61,675 अर्ज दाखल झाले होते. 5,99,142 हेक्टरवरील पीक सुरक्षित करण्यात आले होते. दरम्यान जिल्ह्यातील 3,25,785 खातेदार शेतकऱ्यांना 226,41,32,035 रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे. ही नुकसान भरपाई लवकरच खात्यात जमा होणार आहे. या दोन्ही तालुक्यातील 80,850 शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे 80,45,00,000 रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. गेल्या वर्षीच्या जुलै आणि ऑगस्टच्या कालावधीत पावसाने 21 दिवसापेक्षा अधिक ताण दिला होता. त्यामुळे सोयाबीन उत्पादनात 60%पेक्षा अधिक घट झाली होती. जिल्ह्यातील सर्व खातेदार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित होते, परंतु केवळ 32 मंडळातील 3,08,924 अर्जदार 25% प्रमाणे 210,58,13,894 रुपयांची भरपाई मिळाली आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांना 75% भरपाई मिळाली आहे. मित्रांनो, निधी वितरण पहा. अहमदनगर तालुक्यात 2,77,00,000 रुपये मिळाले आहेत. औसा तालुक्यात 53,70,00,000 रुपये मिळाले आहेत. चाकूर तालुक्यामध्ये 35,92,00,000 रुपये मिळाले आहेत. देवणी तालुक्यात 66,70,000 कोटी रुपये मिळाले आहेत. जळगाव तालुक्यामध्ये 8,41,00,000 रुपये मिळाले आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये 59,42,00,000 रुपये मिळाले आहेत. निलगंगा तालुक्यामध्ये 42,34,00,000 रुपये मिळाले आहेत. रेणापूर तालुक्यात 6,48,00,000 रुपये मिळाले आहेत. शिरूर तालुक्यामध्ये 6,35,00,000 रुपये मिळाले आहेत. उदगीर तालुक्यामध्ये 9,93,00,000 रुपये असे एकूण 226,41,00,000 या प्रकारे शेतकऱ्यांना पीक विमा निधी वाटप होणार आहे आणि लवकरच हा पीक विमा निधी वाटप केला जाणार आहे. तर पहा, गेल्या वर्षीच्या खरीपात 8,61,675 खातेदार शेतकऱ्यांनी 5,99,142 हेक्टरवरील पीक सुरक्षित केले होते. त्यापैकी 3,25,786 अर्जदारांना भरपाई देण्यात आली आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून जिल्हा प्रशासनाने पीक विमा कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून राज्य सरकारने पीक विमा वाटपाची घोषणा केली आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 29 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना येत्या 2 दिवसात पीक विम्याचे वाटप सुरू होणार आहे. जिल्ह्यात प्रथमच पीक विम्याची 302,80,00,000 रुपयांची रक्कम सर्व शेतकऱ्यांना 31 फेब्रुवारीपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर मित्रांनो, ही शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे, कारण आता त्यांच्या खात्यामध्ये हे पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.